भोंदू खरात याची पडद्यामागची स्टोरी नेमकी काय आहे आपण बघणार आहोत. भोंदू खरात हा गेल्या 30 वर्षापासून भविष्य बघतो अशी माहिती समोर येत होती, परंतु असा काहीसा प्रकार नाहीये. 2002 साली भोंदू खरात याच्या विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक महिलांची छेड काढली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी, चौकशी केली आणि सोडून दिलं. तो एक प्रकार समोर आला होता. परंतु त्याच्यानंतर भोंदू खरातने 2005 नंतर हे भविष्य बघण्याची सुरुवात केली असेल, साधारणतः असा अंदाज सूत्रांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यानंतर भोंदू खरात हा हे भविष्यवाणी करत होता आणि भविष्यवाणी करत असताना एकंदरीत जर बघायला गेलं तर भोंदू खरात हा भविष्यवाणी करत असताना अंकशास्त्राच्या माध्यमातून अनेकांचं भविष्य सांगत होता. परंतु भोंदू खरातच्या बाबत जर बोलायला गेलं तर भोंदू खरातला कुठल्याही प्रकारचं भविष्यवाणी बघता येत नाही. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार जर बघायला गेलं तर भोंदू खरातला 3 श्लोकांच्या वरती श्लोक देखील हिंदू धर्मातले म्हणता येत नाही. त्याला गायत्री मंत्र असेल, असे वेगवेगळे 2-3 मंत्र आहे त्याला म्हणतात येतात. आणि आता देखील तो कोर्टात आला असेल का पोलिसांसमोर असेल, तो मुद्दामच पुटपुट पुटपुट करत असतो आणि ते पोलिसांना धाक निर्माण व्हावा अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं कृत्य करत असतो आणि तुम्ही घोर अपराध केला असं देखील तो बोलत असतो. त्या मागचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे म्हणायला गेलं तर भोंदू खरात हा निव्वळ काहीतरी त्याच्या हात चालाकीने हा सर्व प्रकार करत असता. आतापर्यंत त्यांनी त्याच्या चालाकीचा वापर करून त्यांनी हे सर्व प्रकार केलेले आहे. भोंदू खरातचं जर म्हटलं तर भोंदू खरातचं प्रकरण बाहेर आलं कसं, हे अतिशय धक्कादायक घटना आहे. यामध्ये नीरज जाधव हा भोंदू खरातचा ऑफिस बॉय होता आणि या ऑफिस बॉयने त्याच्याकडे खंडणी मागण्याचा अथवा खंडणी एका महिलेकडे खंडणी मागण्याचा प्रकार एकंदरीत चर्चेत होता. परंतु असला काही प्रकार नसून एकंदरीत हा प्रकार होता तो त्या नीरज जाधववरती झालेला अन्याय, अत्याचार आणि त्या अत्याचारानंतर त्यांनी हा सर्व प्रकार नेमका काय आहे हे बघण्यासाठी त्याने कॅमेऱ्यांचा वापर केला आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा भोंदू खरातचा हा काळा चेहरा बाहेर आला. या सफेद चेहऱ्यामागचा जो काळा चेहरा आहे तो बाहेर आला. एकंदरीत सर्व जर बघायला गेलं तर भोंदू खरातचा 2017-16च्या दरम्यान त्याचा अपघात झाला होता आणि त्याचा एक हात निकामी झाला होता आणि तो हात आज पण निकामी आहे. त्याला पॅरालिसिस झाल्याचं देखील सांगण्यात येतं, परंतु तसा काही प्रकार नाही. 2016-17च्या काळात त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचा एक हात त्या ऍक्सिडेंट मध्ये निकामी झाला. आज पण तो हात काम करीत नाही, तो उचलून घ्यावा लागतो. एकंदरीत एआय मध्ये जर बघायला गेलं तर अशा अनेक व्हिडिओ तयार करण्यात आल्या का त्या तो एका महिलेला उचलून घेतो वगैरे, हे काही थोतांड आहे. हे सर्व जर प्रकार बघितला तर भोंदू खरात गावठी चिचोके असेल, मोठा गावठी चिचोका असतो तो घासला का चमक येते. त्या गावठी चिचोके देखील विकून त्यांनी लाखो रुपयांची माया जमा केल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रकार जो आहे त्याच्यात हात चालाकीचा प्रकार आहे. नीरज जाधव यांनी जेव्हा ते व्हिडिओ आणले आणि ते व्हिडिओ होते 2 पेनड्रॉइव्ह मध्ये आणि 2 पेनड्रॉइव्ह असेल त्याच्यात काही कॅम्प्युटरचं सहाय्य असेल, ते व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी एकंदरीत जर बघितलं तर त्या सर्व प्रकारामध्ये त्या खरातच्या व्हिडिओ असल्यामुळे जे अश्लील व्हिडिओ आहे, एकंदरीत ही माहिती खरातच्या कानावरती काहीतरी पोचली. त्यानंतर भोंदू खरातने ठरवले का याला काहीतरी अद्दल घडवायची. त्यामुळे त्यांनी नीरजवरती असेल, त्याच्या साथीदारांवरती असेल, खंडणीचा गुन्हा 5 कोटी रुपये मागता असा काहीसा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देखील दिली. परंतु हे सर्व प्रकार बघत असताना भोंदू खरात हा नीरज असेल, त्याचे मित्र असेल, यांना काहीतरी विजा पोहोचवू शकतो, त्याला काहीतरी धोका निर्माण करू शकतो. म्हणून भीतीपोटी त्या व्हिडिओ एकंदरीत 2-3 ठिकाणी नीरजनी पसरवल्या आणि त्या ठिकाणी ठेवल्या. परंतु सुरक्षितरित्या त्या व्हिडिओ ठेवल्या. ते पेनड्रॉइव्ह दिले. ते पेनड्रॉइव्ह अनेकांच्या ताब्यात होते. त्यामुळे पोलिसांनी त्याची देखील चौकशी करणार आहे. नेमक्या ह्या व्हिडिओ कशा बाहेर आल्या? एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये एक महत्वाची बाब समोर येते आहे का नीरज जाधव याच्यावरती जो अन्याय झाला, त्या अन्यायामुळे होणारे अन्याय टळले असं म्हणायला हरकत नाही. भोंदू खरात हा सायकोलॉजीचा वापर तसेच विज्ञानाचा वापर करून लोकांना फसवत होता. लोकांना ते अध्यात्म वाटत होतं. त्या अध्यात्माच्या माध्यमातून
हा सर्व प्रकार घडत होता. एकंदरीत जर हे सर्व जर बघितलं तर त्यांनी पोलिसांना मी कसा लोकांना फसवायचं याचा डेमो देखील दिलेला आहे. पोलीस प्रशासनाने एसआयटीची चौकशी करत असताना एसआयटीने त्याचा डेमो देखील घेतलेला आहे. हे सर्व जर बघितलं, एकंदरीत प्रकार जर बघितला तर त्यामध्ये एक बाब आपल्या निदर्शनास येते का खरात हा एक स्ट्रॅटेजी वापरत होता. कोणीही जर बघितलं तर भविष्य बघण्यासाठी गेला असता तर कोणी विचारत असतं हो किंवा नाही, या दोन प्रश्नाचं उत्तर असतं. प्रत्येकाच्या प्रश्नाला हो किंवा नाही हे दोनच उत्तर असतात. पण भोंदू खरात हा ती स्ट्रॅटेजी वापरत होता. त्यामध्ये हो हेच उत्तर देत होता. हो उत्तर हे सक्सेस जर झालं तर त्यामध्ये तो मासा गळाला लागला असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या दृष्टीने तो मासा गळाला लागला असं तो स्ट्रॅटेजी वापरत होता. आणि ही सर्व स्ट्रॅटेजी जर बघितली तर यामध्ये भोंदू खरातची ही स्ट्रॅटेजी सक्सेस होत गेली आणि त्याच्या कार्याचा जो प्रचार आहे, जे कार्य त्याचं फसवण्याचं होतं, परंतु त्याचा प्रचार हा चांगला होत होता आणि तो प्रचार चांगला होत गेला. त्याचे भक्त परिवार वाढत गेले. अलीकडच्या काळामध्ये तो जरी पूर्वीपासून 20 ते 25 वर्षापासून भविष्य जरी बघत असला म्हटलं जातंय, परंतु अलीकडच्या काळामध्ये भोंदू खरातचं हे प्रस्थ वाढत गेलं आणि हे प्रस्थ वाढत असताना त्यामध्ये अनेक चांगल्या हस्त्या असतील, मोठ्या हस्त्या असतील, ह्या फसत गेल्या आणि हे सर्व प्रकार समोर आले. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी नीरज जाधव हा समोर आला. नीरज जाधववरती शिर्डीमध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. असा काहीसा प्रकार नाही. तो हा फिर्यादी करण्यासाठी अथवा फिर्याद त्याच्यावरती दाखल करावी, त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. नीरज जाधवनी माझी खंडणीची फसवणूक केलेली आहे, तो माझ्याकडे खंडणी मागतो, असा काहीसा प्रकार हा भोंदू या खरातने केला आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. त्यानंतर नीरज जाधव हा एक मोठा बचाव म्हणजे म्हणायला हरकत नाही. भविष्यातली जी अनेक स्त्रियांची आबरू लुटली जाणार होती, अनेक स्त्रियांचे भविष्य हा खराब करणार होता, अनेकांचे आयुष्य बर्बाद करणार होता, अनेकांचे भविष्य खराब करणार होता. परंतु ह्या नीरज जाधवनी अनेकांचे भविष्य वाचवल्याचं देखील माहिती सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या नुसार जर बघायला गेलं तर यामध्ये भोंदू खरात हा निव्वळ लबाड माणूस होता आणि त्या लबाडीच्या तसेच हातचालकीच्या माध्यमातून हे सर्व करत होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन व्यक्तींना एक उदाहरण समोर आलेलं आहे. जर एकंदरीत बघायला गेलं तर दोन व्यक्तींकडे तो ते चिचुके देत होता. दोन्हींच्या हातामध्ये ते चिचुके देत होता आणि खात्रीलायक जर माहिती बघितली तर त्यामध्ये काहीसा म्हणायचा का हातामध्ये खालच्या बाजूला चिचुका धरला आणि वरच्या हाताच्या तळ बाजूला वास कसा काय येतो, इकडं सुगंध कसा काय येतो, तर ती निव्वळ त्यांनी टेबलाच्या खाली ठेवलेला कस्तुरीचा परफ्यूम असेल, त्या परफ्यूमच्या साह्यानं तो एक बोटाची हात चालाकी करत समोरच्या व्यक्तीला तो फसवण्याचा प्रकार करायचा आणि समोरच्यांना पण वाटायचं का बाबांनी तर आपल्या हातावरती चिचुका ठेवला होता, तो हे ठेवला होता, हा मंत्री गोष्ट ठेवली आणि ती मागच्या बाजूला लगेच सुगंध कसा काय आला. हे एकंदरीत एका याला सुगंध येतो तर दुसऱ्या याला सुगंध येत नाही. मग ते आश्चर्यच वाटायचे आणि हा सर्व प्रकार वाढत गेला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ही हजारो कोटीची माया जमवली आणि ही माया जमवत असताना त्यांनी अनेक महिलांवरती अत्याचार देखील केले आणि त्या अत्याचारचा घडा भरला असं म्हणायला हरकत नाही आणि त्या घडा फुटला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले. खरातवरती एसआयटीच्या माध्यमातून वेबसाईट टोल फ्री क्रमांक करण्यात आला, त्यावरती देखील अनेक गुन्हे दाखल झाले. तरी एकंदरीत जर बघितलं हा प्रकार सर्व जर बघायला गेलं तर यामध्ये सर्व गोष्टी जर बघितल्या तर ह्या सर्व हातचालाकीच्या आहे. परंतु लोक त्यामध्ये फसत गेले. अनेकांना असे देखील आमिष दाखवले का तुम्हाला मी मोठा बिल्डर बनवेल, इंटरनॅशनल लेवलचा कॉन्ट्रॅक्टर बनवेल, बिल्डर बनवेल, डेव्हलपर्स बनवेल आणि अशा पद्धतीने अनेकांची डेव्हलपिंग करणाऱ्यांची देखील फसवणूक केलेली आहे. त्यांकडून मर्सिडीज सारख्या कार असेल, तसेच विदेश टूर असेल, अशा करून घेतल्या. ह्या भोंदू खरातने निव्वळ आपल्या परिवाराची संपत्ती जमा करण्यासाठी, परिवाराचं भलं करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहे. जे शिवनिका संस्थान असेल, या संस्थांच्या जो
डेव्हलपिंग असेल, ह्या सर्व गोष्टी असेल, शिवनिका संस्थांचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते देखील आता ईडीच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. ईडीकडे ते प्रकरण गेलेलं आहे. तो जो साप होता त्या सापाच्या माध्यमातून फसवणूक करीत होता, तो साप देखील खोटा आहे आणि त्या सापाला रिमोट चलित साप असल्याने तो रिमोटच्या माध्यमातून चालवला जायचा आणि इतकं सर्व जर बघितलं तर एकंदरीत जर अंधश्रद्धा निर्मूलन असेल, संतांचा महाराष्ट्र आहे. या संतांच्या महाराष्ट्रात लोक अशा भोंदूंवरती विश्वास तरी कसा ठेवता, हे देखील आश्चर्याची गोष्ट मानली जाते. आणि एकंदरीत हा भोंदू खरात हे सर्व प्रकार करत असताना यामध्ये जर सर्व घटनाक्रम समोर आलेला आहे तर त्याला सर्वस्व अ, अ, हे प्रकार आहे जो समोर आलेला आहे ते सर्व श्रेय ह्या नीरज जाधवला जात आहे. कारण की नीरजनी जेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आणण्यासाठी जो प्रयत्न केला असेल, ज्या घटना केल्या, एकंदरीत जर बघायला गेलं तर नीरज जाधव हा देखील एका गुन्ह्यात आरोपी म्हणून आहे. परंतु त्याला पोलिसांनी त्याची चौकशी केली, त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर हा घटनाक्रम समोर आलेला आहे. तो पीडित आहे हे समोर आलं आणि त्यानंतर हे सर्व प्रकार घडला. तरी नीरज जाधववरती होणारा अत्याचार जर झाला नसता, त्याच्या जर निदर्शनास आलं नसतं, तर ही सर्व बाब बाहेर आली नसती आणि हा खरा जे त्याचे काळे कारनामे करतो ते करतच राहिला असता. तर त्याच्या काळ्या कारनाम्याला अखेर आळा बसलेला आहे. त्यामध्ये आता नवीन दररोज ट्विस्ट येत आहे. नेमका अजून काय ट्विस्ट येतात हे तर पाहणं महत्त्वाचंच आहे. आज खरातला 16 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. पुन्हा त्याला तिसऱ्या गुन्ह्यात SIT ताब्यात घेणार का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु एकंदरीत जर बघितलं तर हातचलाखीचा वापर करून नागरिकांची फसवणूक कशी होती, जनसामान्यांची फसवणूक कशी होती हे तुम्हाला बघावयास या प्रकरणात मिळालंच आहे. तरी सर्व नागरिकांनी सतर्कता नक्कीच पाळली पाहिजे आणि अशा काहीशा भोंदू लोकांच्या नादात पडले नाही पाहिजे आणि अशा भोंदू लोकांकडून फसवणूक होईल आपली असे काही कृत्य केलं नाही पाहिजे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.